काय म्हणे आता देव धरून बी करून काय फायदा आहे, तुझं मन दुखवलं त्या तुकाराम महाराजांनी. गेलो चांगलं मनाभावापासून सेवा केली, त्याच्या दरबारात गेलं, सगळं आनंद भेटला, सगळं जनानून सगळं जग दुनिया सगळे आनंदात होते. पण तुला दुःखी दिलं देवानं का? तर चुकी झाली असं काय, तर मला तर माझ्या मते वाटतंय. काय चुकी केलतीस तू सांग? असेल काय तर माझ्या आईचा फोन साधा राहू कसला होता, पण महत्वाचा होता फोन. काय लय मी म्हणत नाही की आयफोन हे होता तसला, साधाच फोन होता माझ्या आईचा. 1000 रुपयाचा फोन होता, पण त्या 1000 रुपयाचा फोन मध्ये लाखोचा कारभार होता त्या फोन मध्ये. म्हणजे एक सांगते तुम्हाला भाग, लाखाचा कारभार. म्हणजे मिलिटरीच्या पेन्शनचं काय कोटलं काय पैसे वाढवाले काय आले सगळं मेसेज त्याच्यात येत होता. आणि ते डायरेक्ट फोनच काल हरवला. कसा हरवला तर बघा तुम्हाला सांगते, मला बी तोंडात मारून घ्यावं का काय वाटाले. आता आम्ही देवाला निघालो काल देवाला निघालो आम्ही. घरच्या शिवाय दुसरं कोणी नाही तर कुणावर नाव घ्यायला तर कसं करू मी सांगा. एवढं कसं माझ्या आईनं काय फोन सोबत घेतला नाही, आणि सोबत नाही घेतला, घरातल्या घरातच निघालो आम्ही सगळे. आईच्या ध्यानात जवळ घेतली होती का नाही फोन ती पण माहित नाही मला. माझ्या नवऱ्यानं भांडले जरा झाले होते, त्याच्या राग मी बाहेर गेले निघून. माझी बहीण आणि मोठी बहीण ह्या दोघे येत होत्या मागून. मग ह्या घेतल्यात का नाही जवळ मला ते नाही माहिती फोन. पण का गेलो इथून बाहेर, मी जाऊन बसले आधीच, पहिलं रिक्षा येईल म्हणून. तर गेलो आम्ही रिक्षात बसलो, देव करून आलो. चांगलं झालं, बरं वाटलं, मन प्रसन्न झालं चांगलं. तुकाराम महाराजाच्या दरबारात जाऊन खुशी झाली, आनंद झाला. पण घरी येऊन बघतो तर आता माझ्यापाशी काय बॅलन्स नव्हतं. माझा काय फोन होता जवळ, पण माझे बॅलन्स नव्हता म्हणल्यावर मी काय कोणाला फोन केला नाही. घरी होते तिच्या फोनवरून मी एकदा त्या रिक्षावाल्याला फोन करा म्हणून माझ्या नवऱ्याला फोन केला मी त्या फोनवरून तिच्या. आणि तिला होता पुरीला म्हणलं कुठे फोन कर म्हणतो, तुझ्या पाठीमागा म्हणलं. मी शोधून माझ्या पाठीमागचा देऊन त्या पुरीपाशी आईच्या हातात दिले. आणि तेवढ्यात मला नवऱ्याचा फोन आला. तर त्याला नवऱ्याने मला म्हणलं इथं साप निघाला, तर सारखीच किरकिर आहे म्हणल्यावर मी चिडून त्याच्याकडे लक्ष, फोनच उचलला नाही. 2-3दा फोन उचलला नाही त्याचा. गेले निघून रागाने मी. तर रिक्षा समोरच थांबलेला होता. मला काय असं फोन करायची गरज पडली नाही कोणाला, म्हणून मी बाहेर गेल्यावर त्यांनी काय केलं, हिनं फोन उचलला म्हणून हिच्या फोनवरून केला लगेच. तर हिच्या फोनवर 2-3दा रिंग वाजली. 2-3दा रिंग वाजली तर लगेच पुन्हा स्विच ऑफ दाखवायला लागलं. तर त्यांना काय वाटलं आता हिनं उचलणार रागाने, म्हणलं तिला बी उचलू दिलं आईला म्हणून त्यांनी बी गप बसले. तर त्या रिक्षावाल्याने त्यांना फोन केलं, रिक्षावाल्याला त्यांनी की आल्यात का. त्यांनी म्हणलं रिक्षावाल्यानं आल्यात बाबा इथं रिक्षात. म्हणल्यावर त्यांनी ठेवून दिला फोन, झाला विषय मिटला. देव करून आलो घरी. किती उशिराने जवळजवळ 2-3 वाजले असतील आम्हाला यायला. आल्यावर बी आम्ही काय लगेच लक्ष फोनकडे गेलं नाही. आता दमून आल्यावर जरा झोपलो, आराम केला. मग मी नंतर 5 वाजता उठले आणि कपडे धुवायला घेतले. तर आई शोधायला लागली फोन. ते कारण की ते 5 किती वाजले, प्रत्येक तासाला एक. तर मी आई आलो, कपडे बिपडे धुवायला गेले, आई फोन शोधायला लागली. ती तासाला सांगायचं असं दुपारचे 12 वाजले 2 वाजले. ते असं प्रत्येक गोष्ट मीच्या लक्षात आलं. ते टाईम मग कसं काय सांगणार, मग फोन कुठं मग शोधायला गेलं तर फोनच नाही घरात. आता मी कपडे धुवत असतात हिच्या लक्षात नसते म्हणून असं कुठं तर मी बी लक्ष देणं. कपडे धुतले, भांडे घासायचे होते अजून. तर बघा फोन थोडे 2 कपडे राहिले होते. तर आईला शोधायला लागली म्हणून मी जाऊ दे तिचा शोधून देऊ म्हणून फोन कपडे ठेवले तिथंच आणि शोधायला आले. तर मी चाळून हे सगळं मशीन पिठाची गिरण सगळं कपडे गोधड्या सगळं काढलं. फोन सापडला नाही. आईच्या बॅगा चेक केल्या, फोन सापडला नाही. मी कुठं त्या कपाटाच्या खाली बघितलं, कपाट त्या बेडच्या खाली सगळं जिकडं तिकडं जेवढा प्रयत्न केला तेवढा शोधलं. तर अक्षरशः घाम फुटून बदा गळत होता. आता आईचं दुःख म्हणायला लागलं. आपला जीव सुखाने राहतो का तुम्ही सांगा, किंवा माझं काय हरवू द्या, आईचं मन लागतं का, अजिबात नाही. तर माझं दुःख मला आईचं दुःख कळायला लागलं.
आता याचा फोन गेला म्हणून काय, ती फोन भारीतला नाही पण लय महत्त्वाचा, त्याच्यात सगळ्याचे नंबर, सगळं मिलिटरीचं कार्ड म्हणलं तुम्ही समजून घ्या की त्याच्यात किती महत्त्वाचे असते, त्याच्यामध्ये पेन्शन आलेली किती आली काय आली कळणार. मग ती गेला कुठं फोन, मला एवढा एक विचार पडलाय. आता मी म्हणते नाही, आता हे माझा मुलगा एकटाच आहे, मला त्याची 100% काय 200% 1000% म्हणलं तरी गॅरंटी आहे माझ्या पोराची. त्यापाशी काय 75-80 हजाराचा फोन आहे त्याचा तर सवालच येत नाही. माझ्याकडे बी फोन आहे बघा कसा, आता 10चा असो 15चा असो, पण माझ्यापाशी बी आहे फोन. आणि आईचाच फोन नव्हता त्या महत्त्वाचा होता, आईला काय बटणं दाबायचं कळत नाही म्हणून ती साधारण फोन, पण ती महत्त्वाचा होता बघा. आता आईचा जीव कालच्यापासून इतका तळमळायला लागला, इतका तळमळायला लागला. पण मी रात्री सुद्धा 10 वाजता झोपता सुद्धा काही कुठं तर पोरीने ठेवलं असेल काय असेल ना, चौकट शोधले मी. तर हो का देवाने असं एक माणसाची शंका, मग काहीतरी चुकलं असेल असं म्हणायचं, म्हणून सोडून द्यायचं. मी आईला म्हणली, मी ते कीर्तनात सांगितलं होतं, दुःखात ठेवायचं सुखात ठेवायचं देवाच्या हातात आहे असं म्हणते ते. जर देवाला म्हणायचं म्हणली मी आईला, तुला जर तुझ्याकडे तर भक्तिभावना आलते, पण तू असं मला दुःख दिलं, तुला ह्या दुःखात जर माझं समाधान तुला वाटत असेल तर तू खुश आहेस ना, तर मी पण त्याच्यातच समाधान मानते म्हणून घ्यायचं म्हणले. मग देवाला बघू दे काय किती दुःख हिला द्यायचं काय करायचं ती ठरवते. मग अजून काय बोलणार सांगा. आता एवढं मोठं दुःख दिलंय, माझ्या आईला दिलं काय आणि मला दिलं काय, एकच झालं. तिला दुःख किंवा मला दुःख झालं तर तिला पण आवड वाटल्याशिवाय राहणार नाही. एवढं प्रचंड दुःख खाल्लं त्या फोनसाठी. मग आता चाललंय बघू सिम कार्ड दुसरं बनवून त्याच ह्याच्याचं नंबराचं कार्ड बनवून, पण ती कशी कुठाने आहे ते काय कुठाने आहे ते मला ती माहीत नाही अजून. आता ती जायचं करायला नीट, ती बघू. आता मी लोक विचारते, व्हिडिओ बनवला नाही मी, थोडासा त्या पूर्ण काढला होता ते व्हिडिओ शॉर्टमध्ये. आता करते बघू आता काय होते. किती क्रीम आणल्यास बाई तू? ही पहिलेच त्याच्यात काय नाही हाय की असं कसं जरा असेल. ही काय क्रीम थोडे पैशाची आहे का? 83 रुपयाला क्रीम आहे काही विको टर्मरी कॉस्मेटिक, काही विको टर्मरीची क्रीम. त्याच्यात काय म्हणले बघा, पी हळद आणि हो गोरी, पी हळद आणि हो गोरी असं म्हणलं याच्यात. म्हणून ही गोरफायसाठी ही क्रीम माझ्या आईनं आणल्या बघा. मग आता किती फरक पडतोय किती नाही काय नाही, आता एक तूप लावून दोघींनी पार केलो. गोरेपणाचा तर तपास नाही, पैसे तर आमचे गेले. ती संपायच्या आधी दुसरी तूप आणली अजून. मग आता हे असा कारभार चाललाय. पी हळद हो गोरी, पी हळद हो गोरी, पिवळा क्रीम आहे ना त्याच्यामुळे मग त्या गोरं होते. पण काय नसतं बरं का तसं, फक्त आले वास सुगंध छान येतोय ते एवढंच मला कमाल वाटते. काळ तर का आपण काळच आहे, गोर होण्याचा प्रयत्न केला पण त्यातल्या त्यात हो म्हणून कुणाची बी प्रत्येकाची इच्छा असते. किती बी गोर सुंदर माणूस असते त्याला नटण्याची इच्छा असतेच, म्हणजे असते. गोरं राहू द्या त्यांनी बी नाही ती वापरतात. आता का हिरोना कमी गोऱ्या असतात त्या का देखणे असतात का, तरी पण त्यांनी लावतात ना. तसंच आमची बी इच्छा, थोडं जरी फरक दिसला तरी बरं वाटतं मनाला, म्हणून कमी बी प्रयत्न करायला लावायचा. पण मला ही काळा डाग हे शक्तिमान असा होऊन बसला नकाशा, ती काही जाणार नाही. ती मला पुरेपूर खचून खचून वर नेल्याशिवाय राहणार नाही. दुःखाचा डोंगर भरपूर आहे, पण मी आनंदात दिवस घालवते, मनावर घेत नाही. जेव्हा त्याच्यात आलं मनात त्याचे कोणाचे चालना म्हणल्याने गत आहे माझी. जर चांगलं व्हायची जर वेळ आलीच, ते कोणाला सांगून येणार नाही चांगली वेळ. आणि कोणा ज्याने माझ्या दुःखाचे दिवस आणल्यात त्याचं वाईट केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या शब्द हा खरा ठरेल तरच राहील. मी वचन देऊन सांगते, आज नाही माणसाला दम धीर सगळं माणसाला आहे. मला दम कधी चांगलं होईल तोपर्यंत आपण दम काढायचा, कोणाला वाईट बोलायचं नाही. कसायचं रे बाबा मी चांगले आहे, मी चांगले आहे अशी म्हणते मी. कुठले भाऊ कुणाचे कोण भाव जाय, कुणाच्या चांगल्या तर कुणाचे भाऊ चांगले तर कुणाचे आई बाप चांगले. ज्याचं त्याचं नशीब तकदीर ती काय कोणाच्या हातात नाही, कुणाच्या ह्याच्यात नाही. आपण कोणाला किती जीव लावा, अंतकरणातून प्रेम लावा, जीव लावा, जीवा पाड जीव लावा, त्याच्या मनाला जर कळत नाही आपलं अंतकरण तर त्याला काय म्हणून फायदा आहे का?
उतरेचंदा ही काय तसंच आहे ह्याचं. किंमत नसती त्या माणसाला. धंदा त्याला कळतच नाही की माणूस कुण्या विचारानं आपल्याला जीव लावतं. धंदा त्या माणसाला कळलं तरच आहे ते. तर आपण जीवन लावून काय फायदा आहे. आता हे काय माझ्या आईचा फोन केला, माझ्या जीवाला हुरहुर लागल्या. पण कदाचित मला असं बी वाटतंय बाई ह्या हिच्या इथं राहिली मी, त्यांच्या घरच्याशी कुठं गेला असं म्हणते का नाही माणूस. मला कधी विचार करून सांगा. मी सत्य सांगते, ती 10 रुपयाची वस्तू राहू द्या, मी इमानदारीची बाई आहे. आणि घरच्या संग तर असं कधी बाहेरच्या संग बी असं मी करणारच नाही. माझ्या घरी फोन गेला, माझं दुःख वाटायला लागले. त्या फोन मी घेऊन देऊ शकते. तिचं काय 1000 रुपयाचा फोन भारी नाही, साधाच आहे. तिचे ती दुसरे मेन महत्त्वाचं मिलिटरीला कॉन्टॅक्ट केलेला फोन नंबर आहे. ती कसं जोडून देऊ मी सांगा. पैशानं भरून येते का. त्याचे टेन्शन आले. माझी आई जुळून चाली. आता कालच सगळ्याला बोलली फोनवर. कालच अशी नुकसान झाले. माझा जीव तुळ 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 तुटायला आहे. माझा बी तुटला आहे, मला तिचा तर जास्त तुटायला. झोप 3-3ला उठायला लागली झोपेतून. बाई माझा फोन कुठे गेला. मग आता थोड्या वेळाने तिला काय करते बघू जर. आता रविवार आहे, संडेमुळं काय वाटते मला काहीतरी उघड असन नसन. तर उद्या तर का नक्कीच तिला घेऊन जाते. बघू सिम कार्ड म्हणते दुसरं द्यायला लागतंय का. मग ती वडिलाच्या नावचं सिम कार्ड आहे का तिच्या नावचं आहे. आता वडिलाच्या नावचं जर सिम कार्ड असेल तर माझे वडील वारलेले आहेत. मग तुम्ही सांगा त्याला काय होतंय का, दुसरं नंबर भेटू शकतोय का. माझ्या आईचं काय कागदपत्र लागल. आईचे तर आहे डॉक्युमेंट्स, पण वडिलाचे लागतील का. ते जिवंत नाही, ते माझे वडील तर वारल्यात. मग आता त्यांचं जर नावानं सिम कार्ड असेल तर परत भेटते का ती मला नक्की सांगा कमेंटमध्ये. प्लीज 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 थोडी कृपा करून मला सांगा. बस एवढं सांगते मी. माझा फोन कुठं असेल ती आता ती कुणाला माहिती आहे, वरच्याला माहीत. आता मेल्यावर ज्याला कोणी बघितलं असेल त्याला नक्की माहिती असेल. आता काय सांगू. आता आपण तर काळजीनं मी डोकंसुद्धा विचारणं होईना का काय होणार ना. तब्येत पण बरोबर माझी कधी राहते कधी नाही. अशी गत झाली आहे. माझ्या आईसाठी जीव तुळतुळ व्हायला लागल्या. नक्की सांगा मला भावांनो, बहिणींनो, मित्रांनो, फ्रेंड्स, सगळ्या यूट्यूब फॅमिलीला सांगते. ते सिम कार्डाचं काय करायचं, कसं होते, परत दुसरं भेटते का. आता वडील तर नाही, त्यांचं जर नाव असलं ना तर लईच मुश्किल होणार आहे मला. तर तुम्ही मला सांगू शकता भेटते किंवा नाही, नक्की सांगा. बाय बाय.